नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महावितरण मंडळ कार्यालय अहिल्यानगर अहमदनगर या ठिकाणी अप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहे। त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनल पाहायला मिळत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। वॅकन्सीज ज्या आलेल्या आहेत त्या अहिल्यानगर मंडळांतर्गत या ठिकाणी आलेल्या आहे। सन 2025-26 या वर्षाकरता या ठिकाणी वॅकन्सीज आलेल्या आहे। आणि कोणकोणत्या पदांसाठी इथं वॅकन्सीज आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये लाईनमन या पदासाठी एकूण 292 जागा आहे आणि कॅम्प्युटर ऑपरेटर या पदासाठी 29 जागा आहे। अशा एकूण 321 इतक्या बंपर वॅकन्सीज अहिल्यानगर या ठिकाणी अप्रेंटिसशिपसाठी निघालेल्या आहे। त्यासाठी जी वयोमर्यादा काय आपण या ठिकाणी पाहूया तर 18 ते 30 या वयोगटातील उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात। तसेच मागासवर्गीयांसाठी तर 5 वर्ष स्थिरक्षम राहील असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। उमेदवार जो आहे तो फक्त अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी असावा असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। कामाचे ठिकाण जे आहे ते अहिल्यानगर कुठे पण या ठिकाणी राहणार आहे। शैक्षणिक पात्रता 10वी पास असणे आवश्यक आहे। तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा 2 वर्षाचा डिप्लोमा किंवा ITI इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन तुम्ही जर उत्तीर्ण असाल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता। तसेच कॅम्प्युटर ऑपरेटर पदासाठी कोपा जो ट्रेड आहे तो या ठिकाणी उत्तीर्ण असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। खुल्या प्रवर्गासाठी 55% व मागासवर्गीयांसाठी 50% गुण या ठिकाणी आवश्यक आहे। कागदपत्र जमा करण्यापूर्वी तुम्हाला शासनाच्या www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर जे आहे ते तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे। उमेदवाराने आपले शैक्षणिक कागदपत्र त्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला, 10वी उत्तीर्ण गुणपत्र, प्रमाणपत्र, ITI कम्प्युटर ऑपरेटर, प्रोग्रामिंग असिस्टंट सर्व सत्रांचे गुणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड व अप्रेंटिस रजिस्ट्रेशन यांच्या छायांकित प्रती, एक पासपोर्ट साईजचा फोटो, तसेच सोबत मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी तुम्हाला दिनांक 16/6/2025 ते 17/6/2025 रोजी सकाळी 11 ते 4 या वेळेत आणावीत असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। अपूर्ण कागदपत्रे किंवा माहिती सादर केल्यास उमेदवारास या ठिकाणी अपात्र केले जाईल असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज या ठिकाणी जमा करायचे आहे, कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला जमा करायचे आहे। 16/6/2025 ते 17/6/2025 या तारखेला या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट जे आहे ते ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी जमा करायचे आहे। या ठिकाणी 9वा मुद्दा त्यांनी दिलेला आहे, अहिल्यानगर जिल्ह्यातील उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। त्या ठिकाणी पत्ता जो दिलेला आहे त्यांनी अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, स्टेशन रोड, अहिल्यानगर 414001 या ठिकाणी तुम्हाला सर्व दिलेले जे कागदपत्र आहे ते दिलेल्या तारखेला, दिनांकाला तुम्हाला या ठिकाणी जमा करायचे आहे। तुम्हाला जरा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा।